करुणा मुंडे यांना प्रसिद्धी माध्यमं एवढी संधी का देतात आणि खाजगी आरोपांना एवढं महत्त्व का देतात हा एक वेगळा विषय आहे. पण ह्याच्यामध्ये एक विधान केलं आहे करुणा मुंडेंनी. खरं म्हणजे मी त्यांना खूप वाचवायचा प्रयत्न केला, सावध करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी आता असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांची बायको म्हणजे अमृता फडणवीस हे जिहादी लोकांसोबत तिने डान्स केला आहे. आता ह्याचा रेफरन्स असा आहे की एक मुस्लिम मुलाबरोबर वर्षा बंगल्यामध्ये तो व्हिडिओ शूट झाला होता. एक कोणतरी इन्फ्लुएन्सर होता मुस्लिम मुलगा, आणि तेव्हा तिच्या टीका पण झाली होती अमृता फडणवीसवर. पण तो एक वेगळा विषय आहे. पण करुणा मुंडेचं म्हणणं असं आहे की तो माणूस जो मुस्लिम आहे तो जिहादी आहे, असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या बायकोने मुस्लिम माणसावर जो डान्स केला तो एकच डान्स आहे माझ्या माहितीप्रमाणे, गाणं डान्स जे काय असेल, आणि तिला तो मुलगा जो तरुण इन्फ्लुएन्सर आहे तो जिहादी आहे असं करुणा मुंडेंचं म्हणणं आहे. आता मला एक समजत नाही आहे की याच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काही विधान नाही केलं, भाजपने काही विधान नाही केलं, अमृताताई फडणवीसांनी काही विधान नाही केलं. आणि मला आता प्रश्न असा विचारायचा आहे करुणा मुंडेंना की तो मुस्लिम तरुण हा जिहादी आहे हा तुमचा दावा कशावरून? तुमचं असं म्हणणं आहे का करुणाताई की प्रत्येक मुस्लिम हा जिहादी असतो? आणि जिहादी लोक म्हणजे कोण? म्हणजे मला तुमच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची आहे. काय झालं आहे ना, हे लव जिहाद, ओढ जिहाद, हे जिहाद म्हणजे काय? करुणाताई, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे, जिहाद म्हणजे काय? आणि तो मुलगा जो होता तरुण मुसलमान जो कोणी असेल तो जिहादी आहे हे कशावरून? आणि जर तो जिहादी आहे तर तुम्ही पोलिसांना का नाही कळवलं? आणि करुणा मुंडे एवढे सनसनाटी विधान करत आहेत तर भाजपची लोक चुप्प का बसलेले आहेत? मुख्यमंत्री फडणवीस कारवाई का नाही करत? एका माणसाने एक काहीतरी पोस्ट टाकली अमृता फडणवीसबद्दल तर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं लगेचच. ती पोस्ट त्यांनी फॉरवर्ड केली होती, त्याला नंतर बेल मिळाली. इथं करुणा मुंडे सरळ सरळ सांगत आहेत की मुख्यमंत्र्यांची बायको जिहादी लोकांसमोर डान्स करते आहे. तर मुख्यमंत्री आणि पोलीस काय करत आहेत आणि करुणा मुंडे काय करत आहेत? करुणा मुंडेंनी सिद्ध करावं की तो तरुण मुलगा, बरं तो जो तरुण मुलगा आहे त्यांनी हे ऐकलं असणार आहे. मग त्या तरुण मुसलमान मुलाने पुढे यायला पाहिजे की मी जिहादी आहे की नाही. म्हणजे हे डेंजरस आहे. मुख्यमंत्र्यांच्या बायकोबरोबर एवढे आरोप होत आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. एरवी फालतू गोष्टीवर ते कॉमेंट करतात, लोकांचा मेंदू बिघडला आहे, मानसोपचार आहे वगैरे वगैरे वगैरे. इथं स्वतःच्या बायकोवर आरोप होत आहेत जिहादी माणसावर डान्स केल्याचे. मला वाटतं खूप गंभीर गोष्ट आहे, सगळ्यांनी खुलासा केला पाहिजे.